कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या सभागृहातील महापौर व उपमहापौर निवड होत आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर पदासाठी रूपा राणे निकम तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्य पक्षाचे अजय जरग यांच्या नावाची घोषणा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली। KMC 2026 इलेक्शन आणि त्याच्यामध्ये महायुतीला मिळालेलं हे सर्वोच्च यश आणि 10 ते 20 वर्षानंतरचा हा झालेला खूप मोठा विजय आणि त्याचाच एक भाग म्हणून माझी आज महापौरपदी निवड झाली। या प्रसंगी खरं तर सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असू देत, आदरणीय धनंजय महाडिक साहेब असू देत, आदरणीय अमल महाडिक साहेब असू देत, आदरणीय जयंत पाटील साहेब असू देत, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महेश जाधव साहेब असू देत किंवा विजय जाधव साहेब असू देत, राहुल चिपुडे साहेब असू देत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आज हे मला पद मिळालेलं आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचेच मी मनापासून आभार मानेन। आनंद तर खूप या गोष्टीचा आहे की मी या भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा एक भाग आहे आणि केवळ विकास हा अजेंडा घेऊन पुढे जाण्याचं माझं ध्येय आहे आणि येणाऱ्या नजीकच्या काळातच कोल्हापूर शहरवासियांचा सुद्धा याच्यावरती विश्वास बसेल की ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नव्हता आणि येणाऱ्या नजीकच्या काळातच तो नक्की होईल, यात काही शंका नाही। खरं तर खरं तर एखादा नगरसेवक किंवा एखादा महापौर असावाच अशासाठी की जनतेच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आणि त्याचंच एक द्योतक घेऊन ज्या काही प्रलंबित आता 5 वर्षातील काही कोल्हापूर शहराचे महत्त्वाचे जे विषय आहेत त्याकडे प्राधान्याने लक्ष देऊन तो मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन।